सृजन आणि सियाच्या लग्नाला आता 10 वर्ष झाली होती, पण अजूनही त्यांना मूल होत नव्हतं. आणि याच कारणामुळे सृजनची आई नेहमी आपल्या सुनेला ऐकवत असे. काय गे, अजून किती वर्ष लागणार आहेत तुला एक नातू किंवा नात द्यायला मला? तुझ्या लग्नाला सुद्धा आता 10 वर्ष झाली आहेत, अजून एक मूल नाही झालं तुला. माझ्या सृजनचं दुसरं लग्न करून द्यायला लागलं नाही म्हणजे झालं. सिया आपल्या सासूला काही बोलू सुद्धा शकत नव्हती. रात्री सृजन घरी आला की त्याला सगळं सांगत असे. आज सुद्धा सासूबाईंनी खूप ऐकवलं मला. त्यांना वाटतं की माझ्यातच काहीतरी दोष आहे आणि तुमच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सुद्धा बोलत होत्या. मी असं थोडी दुसरं लग्न करणार आहे. मला खात्री आहे आपल्याला बाळ नक्की होईल. सासूबाईंचं सुद्धा बरोबरच आहे म्हणा. आपल्या लग्नाला आता 10 वर्ष झाली. आतापर्यंत आपल्याला बाळ अजिबात झालेलं नाहीये. होऊ शकतं या देवाचीच मर्जी असेल, पण मला खात्री आहे आपल्याला बाळ नक्की होणार. हो, आता देवाची लवकर कृपा आपल्यावर झाली म्हणजे मिळवलं. सृजन आणि सिया देवाकडे नेहमी फक्त एकच बाळ मागत असत. बाळाशिवाय त्यांचं आयुष्य अपूर्ण होतं. एके दिवशी काय झालं, सृजन त्याच्या शेतात काम करत होता. खोदकाम करताना त्याला एक नाग दिसतो. सृजन घाबरला. हे नागराज, जर नकळतपणे माझ्याकडनं काही त्रास झाला असेल तर मला माफ करा नागराज. सृजन त्या नागासमोर हात जोडून बसला. नाग त्या खड्ड्याच्या बाहेर आला आणि तिथेच बसून राहिला. सृजन कुठून तरी दूध घेऊन आला. त्याने दूध नागराजाच्या समोर ठेवलं. हे नागराज, दुधाला तुम्ही ग्रहण करा. नागराजाने ते दूध प्यायलं, पण तरीही तो तिथून गेलाच नाही. तो तिथेच बसून राहिला. असं वाटतंय तुम्ही इथेच राहणार आता. तुम्ही विश्राम करा, मी माझं काम आटपून घेतो. सृजन पुन्हा आपल्या कामात गुंतून गेला. नागराज तिथेच बसून त्याला पाहत होता. संध्याकाळी जेव्हा सृजनचं काम संपलं तेव्हा तो त्याच्या घरी जायला निघाला आणि नागराज सुद्धा त्याच्या मागे मागे निघाले. जेव्हा सृजन त्याच्या घराजवळ पोहोचला तेव्हा सृजनची आई आणि सियाचं लक्ष नागराजाकडे गेलं. अरे बाळा, तुझ्या मागे नाग आहे, लांब व्हा तिथून. सृजन मागे वळला. अरे, हे तर तेच नागराज आहेत ज्यांना आज मी दूध पाजलं होतं. माझ्या बरोबर घरापर्यंत येऊन पोचले. नागराज स्वतःहून तुझ्या मागे आले आहेत, त्याचं नक्कीच काही कारण असणार. आणि त्याच वेळी सियाला उलट्या सुरू झाल्या. गायत्रीने सियाचा हात धरला आणि तिची नाडी तपासली. काय झालं तुला? अरे ऐकलंस का सृजन, आता तरी पेढे वाट, तुझ्या बायकोला दिवस गेलेत. काय? गायत्री नागराजासमोर हात जोडून बसली. हे नागराज, आपण घरी येताच माझ्या घरात आनंदाची बातमी सुद्धा आली. 10 वर्षांपासून मी या दिवसाची वाट बघत होते. धन्यवाद नागराज. आणि मग सृजन सुद्धा नागराजासमोर नतमस्तक झाला. सृजन पुन्हा एकदा नागराजासाठी दूध घेऊन येतो. नागराजाने दूध प्यायलं आणि तो सृजनच्या अंगणातच बसून राहिला. रात्री सृजन आणि सिया खूपच आनंदात होते. आज माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे. शेवटी देवाला आपलं ऐकावंच लागलं. हो, आणि आपल्यावर तर नागराजांची सुद्धा कृपा आहे. पण मला तर नागाची भीती वाटते. मला तर अशी भीती वाटत होती की तो नागराज तुम्हाला चावणार तर नाही. अगं वेडे, जर नागराजाला मला चावायचंच असतं तर ते शेतामध्येच त्यांनी चावलं असतं. ते तर गपचूप माझ्या समोर बसून राहिले होते. पण तो नागराज आपल्या घरी का आला आहे हे तर मला सुद्धा नाही माहिती. पण जर आले आहेत म्हणजे काही ना काहीतरी, नक्कीच काहीतरी कारण असणार. ते कायम आता आपल्या सोबत राहणार का हे नाही सांगू शकत. बघूया. पण जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तोपर्यंत आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाहीये, हे तर नक्की आहे. चांगलं आहे. मग दुसऱ्या दिवसापासून सृजन आणि गायत्री नागराजाची सेवा करू लागले. ते नागराजाला दूध पाजत, गायत्री नागराजाला कुंकू लावत असे. फक्त सियालाच नागराजाची अजूनही भीती वाटत होती. ती नागराजापासून नेहमी लांबच राहत असे. असं करता करता 9 महिने उलटून गेले. सियाने एका बाळाला जन्म दिला. अरे सृजन, पेढे वाट, तुला मुलगा झाला आहे. आई, आज मी खूप खुश आहे. मी सुद्धा.
आणि आपल्या खुशीला कारण आहे हे नागराज. गायत्री बाळाला नागराजवळ घेऊन जाते आणि नागराज बाळाला स्पर्श करून त्याला आशीर्वाद दिला. धन्यवाद नागराज, अशीच नेहमी आपली कृपा आमच्यावर असू द्या. सृजनच्या घरात आनंदाचं उधाण आलं होतं. घरात नेहमी बाळाच्या बोबड्या बोलांचा आवाज ऐकू येऊ लागला. नागराज अजूनही त्यांच्या घरीच राहत होते. सृजन आणि गायत्री नागराजासोबत गप्पा मारत असत. नागराज नेहमी एक टक लावून बाळाकडे पाहत असे. ही गोष्ट सियाला खटकत होती. अहो ऐका ना, हा नागराज नेहमी बाळाकडे टक लावून का पाहत असतो? कदाचित लहान बाळ त्यांना आवडत असावेत. मला तर भीती वाटते. घाबरू नकोस, जसं तू विचार करत आहेस तसं काहीच नाहीये. नागराज आपले रक्षक आहेत. ठीक आहे. सिया गप्प बसली खरी, पण अजूनही तिला नागराजांची भीती वाटतच होती. एके दिवशी काय झालं, गायत्री कुठेतरी निघाली होती. सिया, मी उद्या रात्री परत येईन. तोपर्यंत बाळाची नीट काळजी घे आणि सृजनची सुद्धा. हो सासूबाई. आणि नागराजाला सुद्धा वेळेच्या वेळी दूध देत जा. ठीक आहे सासूबाई. गायत्री निघून जाते आणि आता घरात सिया, बाळ आणि नागराज असे तिघेच राहिले. जेव्हा बाळ झोपलेलं होतं तेव्हा सिया स्वयंपाकघरात जेवण बनवण्याकरता जाते. नागराज एकटक बाळाकडे पाहत होते. सिया जेवण बनवू लागली. तिने पोळ्या बनवल्या, मग भाजी आणि मग आमटी. स्वयंपाकात सियाला बराच वेळ लागला. अरे बापरे, 1 तास झाला, बाळ अजून उठलं कसं नाही? जेव्हा ती बाळाला बघायला गेली तेव्हा ती पाहते की नागराजाच्या तोंडाला रक्त लागलेलं असतं. सियाने भिंतीवर लावलेला कोयता घेऊन नागराजावर हल्ला केला. नागराज जखमी होऊन पडले आणि जेव्हा बाहेर जाऊन तिने बाळाकडे पाहिलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. बाळ अगदी मजेत होतं, पण बाळाच्या जवळच एक मेलेला कोल्हा पडला होता. हे राम, हे मी काय केलं? देवा, नागराजाने माझ्या बाळाला वाचवलं आणि मी त्यांनाच मारलं. सिया नागराजाजवळ गेली. हे जिवंत आहेत अजून, मी त्यांचा जीव वाचवू शकते. सियाने एका हातात बाळाला उचलून घेतलं आणि एका टोपलीत नागराजांना ठेवलं. त्यांना घेऊन ती सरळ वैद्यबुवांकडे निघून गेली. वैद्यबुवा, आमच्या नागराजांना वाचवा. ही तर फार मोठी जखम आहे. हो, मीच त्यांच्यावर कोयत्याने वार केले. माझी चूक झाली. वैद्यराजांनी काही झाडपाल्याचा लेप तयार केला, नागाच्या जखमांवर लावला. काहीच बोलत नाहीयेत, आपल्याला थांबावंच लागेल. सिया अनेक तास वैद्यबुवांच्या घरीच थांबून राहिली. संध्याकाळी सुजन तिथे येऊन पोहोचला आणि सिया रडून रडून सगळी हकीकत त्याला सांगते. मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला ज्यांनी माझ्या बाळाचा जीव वाचवला. तू हे नकळतपणे केलेलं आहेस. रडू नकोस, नागराज बरे होतील. सुजन आणि सिया देवाकडे प्रार्थना करतात. शेवटी मध्यरात्री नागराजांना शुद्ध येते. हे नागराज, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. मग सृजन आणि सिया नागराजाला घेऊन घरी येतात आणि त्या दिवसापासून सिया स्वतः नागराजांना दूध देऊ लागली. नागराजाला घाबरणाऱ्या सियाची भीती आता दूर झाली होती, कारण आता तिचा तिच्या नागराजांवर विश्वास बसला होता की तो तिच्या कुटुंबाचा रक्षक आहे.